इथं बोलण्याची संधी मिळतील आणि ज्यांच्या विना कार्यक्रमच अपुरा आहे असे सर्व हे प्रशिक्षणार्थी आपल्या सर्वांचा मी आभार मानतो। इथून फक्त हे अंतर एका पायरीचं आहे, इथून फक्त अंतर एका पायरीचं। कालपर्यंत मी तुमच्यासारखाच इथं प्रॅक्टिस करत होतो, पण आज मी इथं आलेलो आहे। कालही मी इथं अकॅडमीमध्ये आलो होतो, त्यावेळी मला कोणी म्हणजे ओळखतही नव्हतं किंवा एवढं लक्ष दिलं नव्हतं, पण आज सर्वजण इथं माझं मनोगत ऐकायला बसलेले आहेत। मित्रांनो, प्रसिद्ध व्हायला वेळ लागत नाही, सिद्ध व्हायला वेळ लागतो। मी माझं थोडक्यात मनोगत सांगतो। मला 10वीला 82% मार्क होते, म्हणून मी सायन्सला ऍडमिशन घेतलं आणि 11वीचं 1 वर्ष कसं काढलं आणि 12वीला कॉलेज रेग्युलर केलो नाही, मी लेक्चर्स वगैरे चुकवले आणि असं तसं झालं आणि त्याचा परिणाम झाला माझा 12वीच्या रिझल्टवर। मी 12वी फेल आहे मित्रांनो, मी रिपीटरचा विद्यार्थी आहे आणि रिपीटर मध्ये सुद्धा मला माझा मॅथ्स विषय फेल होता आणि त्यामध्ये सुद्धा रिपीटर मध्ये मला 35 मार्क मिळाले आणि मग त्यानंतर मी 2022 मध्ये इथं अकॅडमी बघायला आलेलो आणि मग तिथून मी इथं ऍडमिशन केलं। त्यावेळी मी आलो त्यावेळी मला मार्क तेवढं 30 ते 40 पर्यंत पडायचे, पण नंतर मी एवढी प्रगती केली की माझा स्कोर 90+ जायचा आणि मी बळीराजाच्या इतिहासातला पहिलाच विद्यार्थी असा आहे की ज्याला सरांनी फक्त 6 महिन्यापासून मेसची फी चालू केली होती, कारण सरांनाही कुठेतरी माझ्यामध्ये एक स्पार्क दिसला होता आणि फिजिकल बऱ्यापैकी चांगलं होतं माझं, पण अभ्यासामध्ये काय 12th फेल म्हटल्यानंतर तुम्हाला माहितीच आहे। आणि आज आनंद या गोष्टीचं वाटतं की 12th फेल असून IPS नाही झालो तरी निदान कॉन्स्टेबल तरी झालो। ज्यावेळी आलो त्यावेळी असं काय एवढा काय हुशार वगैरे नव्हतो, पण नंतर सर्व शिक्षकांनी वगैरे मदत केली। जेव्हा शंका यायच्या त्यावेळी सर्व शिक्षकांना वगैरे विचारायचो आणि त्याचा परिणाम आज इथं झाला आहे। त्यामुळे तुम्हाला सर्वांना एक सांगतो की वेळ वाया घालू नका। इथं तुम्ही आलाय म्हणल्यानंतर इथं तुमचं सर्व 100% इथं देण्याचा प्रयत्न करा आणि आपले आई वडील जवळपास इथं जास्त मुलं शेतकऱ्यांचे आहेत, त्यामुळे परिस्थितीला मध्ये आणू नका, कारण तुम्ही इथं कारण देऊ शकता, आयोगाला देऊ शकत नाही तुम्ही, कारण आयोग फक्त परफॉर्मन्स आणि रिझल्ट बघतोय। तुम्ही इथं सरांना कारण सांगू शकता की मला पोटात दुखायलंय, पाय दुखायलाय, सर्व कारण इथं सर्वांना सांगू शकताय, पण तुम्ही तुमचा जर रिझल्ट हुकला तर तुम्ही आयोगाला सांगू शकत नाही की मला त्यावेळी असं होत होतं आणि त्यामुळे मी झालो नाही। त्यामुळे इथं शिक्षकांच्यावर वगैरे विश्वास ठेवा सर्वांच्यावर आणि तुम्ही आपला सर्व वेळ 100% देण्याचा प्रयत्न करा। त्यावेळी लेक्चर्स वगैरे वापस त्यावेळी स्टेटरूम मध्ये जाऊन बसा। स्टेटरूम मी आमच्या बॅचच्या वेळेस केलेले आहे, आम्ही आधी स्पर्धेमध्ये वगैरे बसायचो, पण नंतर स्टेटरूम केल्यानंतर इथं जुन्या विद्यार्थ्यांना माहिती आहे की मी नाही बाकी सर्व जी मुलं झाले ती बऱ्यापैकी रात्री लेट नाईट स्टडी करायचे आणि किती वेळा मला सुद्धा सरांनी स्वतः म्हणायचे की वेळ झाला आणि झोपायला जा म्हणून। त्यामुळे तुम्ही इथं आलाय म्हटल्यानंतर तुमचा बेस्ट द्या आणि शिक्षक वगैरे काय शिक्षक म्हणजे आता केनी सर, शिंदे सर वगैरे त्यांचं सुद्धा सिलेक्शन झालेलं आहे, त्यामुळे ते गेले म्हणून तुम्ही डिस्टर्ब होऊ नका। तुम्ही बाकीचे साठे सर आहेत, बाकीचे मॅडम वगैरे आहेत, तिथं शिक्षक आहेत, तुम्हाला शंका वगैरे येत असेल तर त्यांना विचारा आणि तुम्ही बेस्ट द्या। मी शेवटी आता मनोगत शेवट करताना एवढंच म्हणतो की आबाला हात टेकतील एवढे लांब हात नाहीत माझे, आबाला टेकतील एवढे हात लांब नाहीत माझे, चंद्र तारे साठवून ठेवतील एवढे मोठे डोळे नाहीत माझे, पण या अकॅडमीने दिलेल्या आठवणी मात्र आयुष्यभर जपून ठेवेल एवढे हृदय मात्र मोठे आहे माझे। धन्यवाद।